चला आपण सामना सुरू करूया। आजच्या या दिवसामधील हा पहिला सामना विघ्नेश मडवी आपण कुठे असाल तर या। यस आपण सामना सुरू करूया। वाडेकर आणि गंधारी या दोन टीम मध्ये पंचांना विनंती असेल बघा, आयोजकांची सूचना आहे, सामना आपण सुरू करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। शक्ती मडवी यांचे इथे आगमन होत आहे। दादा वेलकम, स्वागत आहे, गुड मॉर्निंग। शक्ती मडवी असतील, पिंटू शेठ पाटील असतील, आदिक पाटील असतील, विघ्नेश मडवी असतील, निल्सन मडवी असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी। दिव्यांश 11 गंधारी आणि जय जलेश्वर वाडेकर या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होत आहे। पहिल्या चेंडूवरती मिळते एक चिकी सिंगल, या एका धावेने श्री गणेश होते। गंधारी या टीमची जो संघ खेळतोय दिव्यांश 11 या नावाने। कुशाल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर आणि दिव्यांश 11 गंधारी हा सामना सुरू आहे आणि 2 धावांची पेनल्टी आहे वाडेकर या टीमला। ऑन साइडला फटका चांगला आहे, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, फटका लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउंस ओव्हर द लाईन, चौकार। ही जोडी आहे, बॅटच्या आतली कडा आहे, एस्टॅनच्या पाठीमागे सिद्धू पाटील आहेत। येतोय डॉट बॉल, चांगलं कमबॅक प्रणित पाटील करतायत। यावेळेस ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, चेंडू जाईल डीप मध्ये, काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती अतुल भोईर आहेत। मिळते एक धाव, धावसंख्या 1ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे, 6 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। प्रणित राईट मोर द विकेटने, स्ट्राइक इनला फलंदाज आतिश, ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत अतुल भोईर, थोडीशी दूर होते। एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2ने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती। सुरुवात चांगली केली आहे, कारण की समोर कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर संघ आहे आणि या संघाने टॉस जिंकला होता। प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे या सकाळच्या सत्रामध्ये। काल संध्याकाळच्या सत्रामध्ये 51 धावा डिफेंड झाल्या,
वडवली बी या टीमने, आणि तो संघ दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये. तो संघ खेळला अगस्ती 11 चेन द गेम वडवली बी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग स्ट्रोक आणि यस फलंदाज झालाय बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का गंधारी या टीमला. संख्या आहे 1/8 दिव्यांश 11 गंधारी या टीमची. 5 षटकांचा सामना आणि पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. पंचांना विनंती आहे आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. टाइम आम्ही सेट केलेला आहे, त्यामुळे ही सूचना प्रत्येक टीमला असणार आहे. नेक्स्ट मॅच आहे उमसाई आगासन आणि जय हनुमान दातिवली या दोन टीममध्ये. उमसाई आगासन या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जय हनुमान दातिवली या टीमचे कॅप्टन, आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बघा, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल ओम शेलर यांनी, आणि फलंदाज झालाय फेल लागतोय. अजून एक धक्का, फलंदाज हरेश बॅक टू द पविलियन. आणि रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पॅनल्टीच्या आपण 2 धावा ॲड करतोय स्कोर कार्डमध्ये. बघा, प्रत्येक टीमला नियम सारखे आहेत. वाडेकर या टीमला 2 धावांची पॅनल्टी आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 10. पहिल्या चेंडूवरती कपिल पाटीलने विकेट मिळवली आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अन्य बॅट्समन येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. ज्ञानेश्वर आणि सिद्धू पाटील. बघा, पुन्हा एकदा 2 धावांची पेनल्टी असेल, कारण की 12 मॅनची जर्सी नाही आहे, त्यामुळे एकूण 4 धावांची पेनल्टी आहे. शॉर्ट ऑन पुल गेलाय, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. बच्चा
त्या पाटील पंत नाव गाजवतो गावाचा नाव गाजवतो गावाचा सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघात. थैंक यू सो मच. क्या बात है. कुशल स्पोर्ट्स श्रीशय 11 सापाड या टीमचं आपण हे टायटल सॉन्ग ऐकलं. पिंटू शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि आदिक पाटील असतील, विघ्नेश मडवी असतील, निल्सन मडवी असतील यांच्या माध्यमातून सापाड चषकाचं आयोजन. गॅपमधून चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. मच धावसंख्या 20 धावा. साहिलने देखील चौकाराने खातं खोललंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपसाठी ओम येत आहेत आणि मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. विनंती असेल दातिवली या टीमच्या कॅप्टनला की आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी, कारण की आगासन संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गंधारी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दिव्यांश 11 गंधारी या टीमची 27-27. या सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन प्रणित येतोय. प्रणित पाटील एक गुणवान खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि कमबॅक करावं लागेल, कारण की 27 धाव बनवल्या आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये दिव्यांश 11 गंधारी या टीमने. लाऊड अपील करतात LBW ची. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु थांबवलाय फलंदाज प्रितेश यांनी. खूप चांगली कॉलिंग आणि लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. किरण थळे स्वतः फाउंडर इथे उपस्थित आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. राईट मोर द विकेटने यावेळी ड्राईव्ह केलं. सॉफ्ट हँडने खेळले होते. कव्हर ड्राईव्हचा फटका टिप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. चेंडूवरती मिळतील 2 धावा. कॉपी बुक स्टाईलने खेळले होते आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली पार्टनरशिप साहिल आणि प्रितेशमध्ये आपण पाहतोय. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज प्रितेश आहेत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिड ऑफला स्वतः गोलंदाज जातोय प्रणित चेंडूवरती. तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 सुरू आहे. गंधारी आणि वाडेकर या 2 टीममध्ये हा पहिला सामना. शेवटचा दिवस आहे. 2 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावीस लॉफ्टेड हिट
into the slot and out of the plot. Long on बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. षटकार लगावलाय साहिलने. खूप चांगली बॅटिंग साहिल करतायत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑफ ब्रेक आणि या चेंडूवरती बीट केलंय. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 38 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. प्रितेश ऑन स्ट्राइक. चांगली पार्टनरशिप बनवली आहे चौथ्या विकेटसाठी गंधारी या टीमने. दिव्यांश 11 गंधारी. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि याही चेंडूवरती बीट केलाय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर दिव्यांश 11 गंधारी या टीमच्या. वाईट बॉलचा इशारा येतोय. नवीन गोलंदाज अतुल भोईर आहेत या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती. साहिलचं मी कौतुक करेन. साहिल खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा फलंदाज पाहायला मिळतोय दिव्यांश 11 गंधारी या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. लाईन नाही आहे. दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला. लाईन लेन सापडत नाहीये गोलंदाज अतुल भोईरला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत. व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 40. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच ओमसाई आगासन आणि जय हनुमान दातिवली या 2 टीममध्ये असणार आहे. ओमसाई आगासन या टीमचे संगनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल जय हनुमान दातिवली विशाल मडवी यांचा संघ आहे. ऑन साईडला खेळत्या डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. सकाळचं हे सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत विघ्नेश मडवी आहेत ॲज अ गुणलेखक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे डीपमध्ये. स्वीपर कव्हरला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. सकाळचे हे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये गंधारी या टीमने टॉस गमावला होता. त्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय या संघाने सुरुवात खूप चांगली केली आहे.
यावेळी फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर येत आहेत. जज करताय प्रणित पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. साहिल बॅक टू द पवेलियन. सामन्यांचा सबसे अलग आयोजन आमचा कारण क्रिकेट सामन्यांचा विशाल श्रीशा स्पोर्टने आयोजन केलंय सपाट चषकाचा. 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 अजय येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहिली आणि ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. कपिल पाटील मिड विकेट सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा धक्का या षटकामध्ये. अजय बॅक टू द पवेलियन. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिले 2 चेंडू वाईट पाहिले आपण आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅक अतुल भोईरने करून दिलंय वाडेकर या टीमला. हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची संधी आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण कपिल पाटील होते. आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेत कपिल पाटीलने. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 46 धावा. चला दातिवली टीमचे कॅप्टन विशाल मडवी यांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. सिद्धू पाटील येत आहेत या अंतिम षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रितेश बॅक टू द पवेलियन. आणि बॅट्समन जीतू आहेत. जीतू लोखंडे आहेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे सिद्धू पाटीलने. यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातो आहे लॉंग ऑनच्या दिशेने. कपिल पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कपिल पाटीलने केले.
या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 47 धावा. धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 47 आहे. या षटकामध्ये सिद्धू पाटील चांगली गोलंदाजी करतायत, कारण की सिद्धू पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो, वाडेकर संघ. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू स्वीप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फिफ्टी कंप्लीट. धावसंख्या आहे 53. अंतिम षटक सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. चला दातिवली या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी आणि अजून एक चांगला स्ट्रोक त्याच्यावरती मिळतील. या 4 धावा चौकार. चला दातिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आगासन या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला, त्याला देखील गॅप मध्ये खेळतायत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 59 आणि 60 धावांचं टार्गेट सेट केलंय. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेगर या टीम समोर दिव्यांश 11 गंधारी या संघाने. चला आपण टॉस करूया. दातिवली आणि आगासन या 2 संघांमध्ये हा सामना असेल.
समाजसेवक चंद्रकांत पाटील साहेबांचे ते आगमन होते, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला दातिवली टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर हे पहिलं षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये जर कॅप्टन इथे आला नाही तर त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल. सापड गावातील, गंधारी गावातील, उंबार्डे गावातील, कोलिवली गावातील कोणी मान्यवर, वाडेगर गावातील कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अ 60 धाव बनवायचे आहेत. 12.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. विशाल वेलकम, स्वागत आहे. साई भक्त विशाल यांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज आहेत हरीश. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. बघा 1 ओव्हर नंतर आपण टॉस करूया. 60 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आला आहे चौकार अतुलच्या बॅटमधून. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज हरीश. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी हरीश करतायत. दुसऱ्या चेंडूवरती आलाय डॉट बॉल. उंबार्डे गावचे समाजसेवक आदरणीय आशिष जाधव साहेबांचे इथे आगमन होते, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. शॉट फाईन लेगला फलंदाज झालाय बाद. वाडेकर टीमची रन मशीन अतुल भोईर बॅक टू द पवेलियन. संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा. सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा, आमचे सापडे गावचे खुशाल स्पोर्ट क्रिकेट संघाचा. गोलंदाज हरीश राईट मोर द विकेटने. फुल टॉस चेंडू आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका. मिड ऑफ चोर लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बनवायचे आहेत वाडेकर या टीमला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला, चेंडू खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण बघू शकाल प्रितेश आहेत, मास्टर माइंड, मास्टर ब्रेन, कॅप्टन आहेत.
दिव्यांश 11 गंधारी या टीमचे. हरीश राईट मोर द विकेटने. एक चेंडू शिल्लक या षटकातील. 8 धावा धावफलकावरती आहेत. 1-8 ही धावसंख्या आहे. सिद्धू पाटील आणि प्रणित पाटीलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅचमध्ये, कारण की अतुल खूप लवकर बाद झालाय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. स्वीपर कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. टॉस करूया आपण. जय हनुमान दातिवली आणि ओमसाई आगासन या दोन संघांमध्ये. चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दातिवली आणि आगासन या दोन संघांमध्ये हा सामना. ओमकार पाटील आणि दातिवली या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. 5 षटकांचा सामना. काटाचा कॉल आहे आणि आलय छापा. टॉस जिंकलेला आहे. नक्कीच काकांना विनंती आहे. पिंटू शेठ पाटील आपण देखील या. बघा दोन्ही संघांसाठी फ्रूट आहेत. ही प्रत्येक मॅच मध्ये आहेत. जेव्हा तुम्ही दोन्ही संघनायक कॅप्टन येथील टॉससाठी तेव्हा फ्रूट आहेत. खऱ्या अर्थाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग ठेवतो. निर्णय पेंडिंग आहे. नक्कीच सामना देखील सुरू आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. 24 चेंडू आणि अजूनही 48 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटक क्रमांक हे दुसरं आपण पाहतोय सुरू होतोय. गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल प्रफुल्ल आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये बनवल्या 12 धावा आणि 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेगर या टीमला पिंटू शेठ पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. वाडेगर संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. संघ आहे. धावसंख्या 19. 60 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळतात. दिशा दिली फक्त डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंप फेकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 चेंडू आणि 40 धावा बनवायचे या मॅच मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलंय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे वाडेगर या टीमला. वाडेगर आणि गंधारी हे दोन संघ आमने सामने आहेत. या पुढीलच्या मॅचमध्ये जय हनुमान दातिवली आणि ओमसाई आगासन हे दोन संघ आमने सामने असतील. दातिवली या टीमने टॉस जिंकलेला आहे. यावेळी बॅकची कडा आहे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत. फिल्डर होते शॉर्ट फाईन लेगला ज्ञानेश्वर. क्या बात आहे. ज्ञानेश्वरने या 3 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या
एकने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती. जी सरासरी हवी आहे ती सरासरी मेंटेन ठेवली जाते वाडेकर या टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आणि मिड ऑफला आहे झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद आणि DRS रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या वाडेकर या टीमने. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फलंदाज झाले बाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मास्टर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 धावा. अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जयेश मडवी यांचं देखील इथे आगमन होतं आहे जे आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. 18 चेंडू बनवायचे धावा 38. या मॅचमध्ये न्यू बॅट्समन येतो आहे 4थ्या क्रमांकावरती वैदिक. नक्कीच पॅनल्टी थोडीशी महागात पडेल किरण दादा यातील मात्र शंका नाही आहे कारण की 4 धावांची पॅनल्टी लागली होती वाडेकर या टीमला आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा सामना क्लोज होईल तेव्हा त्या 4 धावा आठवतील वाडेकर या टीमला. त्यामुळे वेळेमध्ये पोहोचणं देखील गरजेचं आहे आणि पाहिली गेली तर थोडीशी एक त्यांच्यासाठी दुःखाची गोष्ट की मानकिवली नाईट स्पर्धेमध्ये देखील 6 धावांची पॅनल्टी लागली होती वाडेकर या टीमला. उशिराने तो संघ दाखल झाला होता आणि आज देखील तेच चित्र आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने खेळतायत. फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल बॅटिंग प्रणित करतायत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 24. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. 17 चेंडू बनवायच्या धावा 36. या मॅचमध्ये कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या टीमला. दातिवली संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. अनिकेत टॉस जिंकलेला आहे आणि विशाल मडवी यांना विनंती असेल या पण यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नगरसेवक चषकाचे प्रमुख आयोजक विशाल मडवी यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. पिंटू शेठ पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की लाख मोलाची ही स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि फक्त 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. एकूण 1.5 लाख रुपये पारितोषिक आहे. सॉफ्ट हँडने खेळता ड्राईव्ह केलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर इथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षणाने मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. हरेश एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याला प्रणित पाटीलला सन्मान देत आहेत. वैदिक आणि प्रणित ही जोडी कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज सिद्धू पाटील आणि अतुल भोईर बाद झालेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 60 धावा बनवायच्या आहेत वाडेकर या टीमला. काल देखील आपण 2 उलटफेर पाहिले. गावदेवी घेसर या टीमला मोठा गाव टीमने पराभूत केलं. त्यानंतर खंबालपाडा बी संघाने खोनी ए या संघाला पराभूत केलं. कालच्या दिवसामध्ये
वडवली बी हा संघ क्वालिफाय झालेला आहे. शशिकांत दादा शिसवे पुरस्कृत अगस्ती 11. यावेळेस बॅटची आतली कडा आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. खऱ्या अर्थाने गंधारीचीच आहेत. अमर कारभारी यांच्या मुलाच्या नावाने तो संघ खेळला, तो म्हणजे अगस्ती 11. चेन द गेम वडवली बी. यावीस फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हा झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षक होते प्रफुल्लने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का वाडेकर या टीमला. अंतिम चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे 27. अजूनही 33 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅट्समन कपिल पाटील येतोय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, एक चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 13 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या टीमला पिंटू शेट पाटील पुरस्कृत हा संघ. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. अवघ्या 5 धावेंचं हे षटक फेकलंय आणि या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे दिव्यांश 11 गंधारी या टीमने. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या टीमला. नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये येतोय आतिश कारभारी येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये
1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच वाडेकर संघ कमबॅक करेल. आणि जर हे षटक हरीश प्रमाणे इकॉनॉमिकल राहिलं, ज्याप्रमाणे हरीशने तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या त्याचप्रमाणे जर हे षटक राहिलं तर या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल दिव्यांश 11. गंधारी संघ पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या वाडेकर या टीमवरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल गंधारी या टीमसाठी. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे वाडेकर या टीमला. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. षटकार आलाय प्रणित पाटीलच्या बॅटमधून. 10 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 10 चेंडू बनवायचे धावा 27. खूप चांगली बॅटिंग करतोय प्रणित. 2 षटकार 2 चौकार आलेत. 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. लाऊड अपील करतायत. 1 धाव झाली पूर्ण. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर होते. धावबाची संधी आणि ही संधी देखील गमावली आहे मी तर म्हणेन. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद. ही गोल्डन विकेट मिळवली आहे प्रणित पाटील. बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर. धावसंख्या आहे धावफलकावरती 35. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोल्डन विकेट मिळवली आहे आतिश कारभारीने. प्रणित पाटील बाद झालेत. न्यू बॅट्समन भूषण येतोय. भूषण आणि कपिल पाटील ही जोडी आहे. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतात डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या टीमला. 4 धावा पॅनल्टीच्या महागात पडतायत कारण की 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे या मॅचमध्ये वाडेकर या टीमला. वाडेकर संघ बॅकफूटवरती येतोय. अपेक्षित खेळ आज होऊ शकला नाहीये. यावेळी ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु 2च धावांवरती
समाधान मानावं लागेल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 धावा जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकेट न गमावता 21 केल्या तरी संघ जिंकू शकेल वाडेकर संघ, कारण की दिव्यांश 11 गंधारी या संघाने पहिल्या इनिंगमध्ये 6 फलंदाज गमावले होते आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत वाडेकर या टीमचे. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे वाडेकर या टीमला. या मॅच मध्ये नवीन गोलंदाज साहिल येत आहेत. ज्या साहिलने बॅटिंग खूप चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये, तो साहिल येतोय गोलंदाजी करण्यासाठी या 22 धावा डिफेंड करण्यासाठी. हाफ ट्रॅकर मिस्टामिंग स्ट्रोक आहे, झेलची शक्यता असेल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय आतिश कारभारीने. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का, भूषण बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. केतन येत आहेत नवीन फलंदाज. केतन आणि कपिल ही जोडी. नक्कीच त्यांची रील भरपूर व्हायरल झाली होती केतन आणि कपिल यांची. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची अजूनही गरज आहे. विकेट न गमावता 20 केल्या तरी संघ जिंकू शकेल. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर हा संघ. या 4 धावा पॅनल्टीच्या महागात पडतायत वाडेकर या टीमला या मॅच मध्ये. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय केतनच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज केतन चौधरी. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल. किरण दादा 4 धावा महागात पडतायत पॅनल्टीच्या वाडेकर या टीमला. चार चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल. वाडेकर संघ पिंटू शेठ पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर आणि दिव्यांश 11 गंधारी साहिल. अजून एक चांगला स्ट्रोक बनून टीम मध्ये फिल्डर उपस्थित. लॉंग ऑन सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय केतन चौधरी. बॅक टू द पवेलियन.
सो मच. यस दीपेश मुंडे यांचे इथे आगमन होत आहे. दीपू या आपण व्यासपीठावरती. नक्कीच आगासन या टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. सुपर स्पोर्ट्स लाईव्हचे ते फाउंडर आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज. विकेटची झाली बरोबरी आणि टॉस जिंकलाय वाडेकर या टीमने. इथून जरी 14 केल्या तरी देखील सामना जिंकू शकेल. नीरज येतोय नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती. यावेळी लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट +1. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 3-13चं हे समीकरण कोणाचे वाचतील? 3-13 या मॅच मध्ये वाडेकर की गंधारी या दोन संघांमध्ये हा सामना नक्कीच सुरू आहे. खऱ्या अर्थाने आयोजक पिंटू शेठ पाटील पुरस्कृत हा संघ आहे तरी देखील आपण 4 धावांची पेनल्टी दिली आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय कपिल पाटीलच्या बॅट मधून. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. विकेट न गमावता 6 केल्या तरी संघ जिंकू शकेल. थँक्यू सो मच. गंधारी हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि गंधारी या टीमला शुभेच्छा येत आहेत. रॉकेट चिक्या ग्रुप गंधारी कडून शुभेच्छा येत आहेत गंधारी या टीमला. परंतु काय कमबॅक झालंय. वाडेकर या टीमचं स्मित हास्य आहे पिंटे शेठ पाटील यांच्या चेहऱ्यावरती. कारण की 2 चेंडू 7 धावांची गरज. दोन्ही संघांचे 6-6 फलंदाज बाद झाले. टॉस जिंकलाय वाडेकर या टीमने. जर विकेट न गमावता 6 केल्या तरी संघ जिंकू शकेल. या 4 धावा नक्कीच महागात पडतायत. मी उल्लेख केला होता पहिल्याच षटकामध्ये की या 4 धावा महागात पडतील. वेळेच्या बाबतीमध्ये सर्व संघांना विनंती असणार आहे सहकार्य करायचं आहे. 2 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस चेंडू गॅप मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. जर पेनल्टीच्या 4 धावा लागल्या नसत्या तर सामना जिंकला असता वाडेकर या टीमने. परंतु जर तरला महत्व नाहीये. 1 चेंडू. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 2 केल्या तरी संघ जिंकू शकेल टॉसच्या आधारावरती. कारण की दोन्ही संघांचे 6-6 फलंदाज बाद झालेत. टॉस जिंकलाय वाडेकर या टीमने. यस बघा आयोजकांचा संघ आहे तो म्हणजेच वाडेकर संघ. तरी देखील त्या संघाला आपण 4 धावांची पेनल्टी दिलेली आहे. हा मोठेपणा आहे आयोजकांचा. 1 चेंडू 3 धावांची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या या चेंडूसाठी. केजू मुंडे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. यावेळी ड्राईव्ह केलं गॅप मधून. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सामना जिंकलेला आहे कुशल स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या टीमने. आणि पिंटे शेठ पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. किरण दादा सुटकेचा श्वास घेतलाय पिंटे शेठ पाटील यांनी. आणि अभिनंदन वाडेकर संघ. अभिनंदन सिद्धू पाटील. वेल प्लेड कपिल पाटील. आणि हार्ड लक गंधारी संघ. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला हार्ड लक गंधारी संघ. यस